नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या दृष्टीरक्षण मालिकेत तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण अनेक दानांबद्दल ऐकतो, पण एखाद्या अंध व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यापेक्षा मोठे दान कोणते असू शकतं? होय, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे केवळ उपचार नाही तर एक पवित्र कार्य आहे, आणि ते म्हणजे नेत्रदान. इंग्रजीमध्ये ज्याला आय डोनेशन असं म्हणतात. तुमच्या एका निर्णयाने कोणाचे तरी आयुष्य कायमचं उजळू शकतं. चला तर मग या श्रेष्ठ दानाची माहिती घेऊया. श्रोते हो, नेत्रदान म्हणजे नक्की काय? आपल्या डोळ्यांच्या पुढच्या पारदर्शक भागाला कॉर्निया असं म्हणतात. काही कारणांमुळे हा भाग अपारदर्शक झाला की माणसाला अंधत्व येतं. अशा वेळी मृत व्यक्तीचा निरोगी कॉर्निया बसवून त्या अंध व्यक्तीला पुन्हा दृष्टी देता येते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका व्यक्तीने नेत्रदान केल्यास तब्बल 3 ते 4 अंध लोकांना पुन्हा दृष्टी मिळू शकते. श्रोते हो, गावात अनेकदा गैरसमज असतात की म्हातारे किंवा आजारी लोक नेत्रदान करू शकत नाहीत, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. ज्यांना चष्मा आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे, बीपी, दम्याचा त्रास आहे, ते सुद्धा नेत्रदान करू शकतात. फक्त ज्यांना एड्स आहे, ब्लड कॅन्सर आहे किंवा रेबीज सारखे गंभीर संसर्गजन्य आजार आहेत, त्यांचेच नेत्रदान घेता येत नाही. नेत्रदानासाठी वेळ खूप महत्त्वाची असते. मृत्यू झाल्यानंतर 6 तासांच्या आत नेत्रदान होणं खूप आवश्यक आहे. यासाठी कुटुंबाने लगेच नेत्रपिढीला किंवा 1919 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा. डॉक्टरांचे पथक येईपर्यंत 3 गोष्टी नक्की करा. खोलीतील पंखा बंद करा, जेणेकरून डोळे कोरडे पडणार नाहीत. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवा. पापण्या बंद करून त्यावर ओल्या कापसाचे बोळे किंवा बर्फाचे तुकडे ठेवा. श्रोते हो, नेत्रदानासाठी कोणताही खर्च लागत नाही. ही पूर्णपणे मोफत आणि माणुसकीची सेवा आहे. आपल्या आशाताई तुम्हाला नेत्रदानाची प्रतिज्ञा घेण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. लक्षात ठेवा, आपण गेल्यानंतरही आपले डोळे हे सुंदर जग पाहत राहतील. यापेक्षा मोठं पुण्य काय असू शकतं? पुढच्या भागात आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत, डोळ्यात औषध किंवा मलम टाकण्याची योग्य पद्धत. ही माहिती प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा आरोग्यपूर्ण नजरेने, समृद्ध व्हा हेल्थ गुरु आय केअरच्या साथीने. धन्यवाद.